नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही आता राकेशला खरंच आठवत नाही आहे की तो ढोंग करतोय हे तपासण्यासाठी काही करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावेळेला ईश्वरी विचारत असते की मला सांगा, तुम्हाला आठवते का जिजू, तुम्ही इथे ना एकदा पडला होतात आणि तुमच्या डोक्याला ना जराशी जखम झाली होती. तेव्हा तो म्हणतो की काय, मी इथे पडलो होतो? तेव्हा अर्णव म्हणतो की हो, इथे पडले होते. तेव्हा मग तो म्हणतो की इथे खरंच ना मला काही आठवत नाही आहे. म्हणजे इथे पडलो होतो हेही मला कळत नाही किंवा समजत नाही आहे. पण मी खरंच सांगू का, मी पण अगोदरही असा सगळा वेंधळा होतो का, धडपडत होतो का? खरंच पण मला काही आठवत नाही आहे, व्हेरी सॉरी. तेव्हा मग अर्णव म्हणतो की इट्स ओके, जाऊ दे, मी तुम्हाला बाकीचे रूम्स दाखवतो. तेव्हा मग आता तो म्हणतो की ओके चालेल. मग अर्णव त्याला आपल्या खोलीमध्ये घेऊन जात असताना ईश्वरी म्हणते की अर्णव सर, एक मिनिट, माझं ना जरा इथे किचनमध्ये काम आहे, ते मी करते. तेव्हा अर्णव म्हणतो की ओके फाईन. आणि मग तो राकेशला घेऊन येतो. राकेश म्हणत असतो की भलंच प्रशस्त घर आहे तुमचं. तेव्हा मग अर्णव म्हणतो की येस, या आतमध्ये या. हे बघा, ही माझी खोली आहे आणि इथे बाथरूम आहे, इथे लिव्हिंग एरिया आहे आणि इथे सिटिंग एरिया ठेवलेला आहे. तेव्हा राकेश म्हणतो की वा, खरंच खूप सुंदर आहे रूम तुमची, छान सजवली आहे अगदी. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की हो, अगदी बरोबर. तेव्हा मग राकेश आता कशी नाटकं करतोय याकडे अर्णवचं पूर्ण लक्ष असतं. गणपती बाप्पाची जिथे ईश्वरीने मूर्ती ठेवलेली असते तिथे राकेश जातो आणि त्या बाप्पाला नमस्कार करतो. अर्णवला त्याचं हे सगळं ढोंगच वाटत असतं. मग नंतर राकेश तिथे नमस्कार करत असताना पुन्हा अर्णवचा प्लॅन रेडी झालेला असतो. अर्णव आता फोनवर बोलत असताना राकेश तिथून बघत असतो. अर्णव म्हणतो की शिर्के, हो बोला, तुम्ही जे काही काम सांगितलं आहे ते माझ्या लक्षात आहे आणि हो, पैसेही तसेच ठेवलेले आहेत. आणि मग असं म्हणून तो बाजूला फोनवर बोलत बोलत येत असतो. राकेश मात्र तिथे तसाच उभा असतो. आजूबाजूला घरामध्ये त्याचं कुठेही काही लक्ष नसतो. तो पूर्ण एकटक शून्यात सगळीकडे पाहत असतो. नंतर मग अर्णवला तो म्हणतो की एक मिनिट, मी जरा आलो, एक महत्त्वाचा कॉल आहे. आणि अर्णव बाहेर येतो रूमच्या आणि त्याने त्याच्या खोलीचं जे कपाट असतं ते उघडंच ठेवलेलं असतं मुद्दामच. तर नमो म्हणत असते की आई, अगं काय झालं, तू कुठे निघाली आहेस? तर ईश्वरीची आई म्हणते की हे बघ अगं, मी ना जरा जाऊन येते, म्हणजे इशूच्या घरी जाऊन येते. काय आहे ना, त्यांना मुलगी झाली, आम्ही बघायलाही गेलो नाही. आणि काही झालं तरीही अंजलीताईंना कुठे माहीत आहे की त्यांच्या नवऱ्याबद्दलचं सत्य. मग त्यांना असं वाटेल की माझ्या मुलीचीही चौकशी केली नाही आणि माझ्या नवऱ्याचीही विचारपूस केली नाही. त्यामुळे इशूच्या सासरी आपलं एक कर्तव्य म्हणून तिकडे जावं लागणार आहे. तर त्यांच्या मुलीलाही भेटलो नाही आहे, मुलीला भेटून येतो. तर ती म्हणते की हो चालेल आई, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर मग सुप्रिया म्हणते की जाऊ दे, किती काही झालं तरीही आपल्याला आपली जे काही कर्तव्य आहेत ती बजावावीच लागतील. बरं, मी काय म्हणते नमो, मी डाळ भात करून घेते, तू आणि शुभू जेवून घे दोघंजणं, समजलं? उगाचच असंच राहू नका, मी जेवण बनवूनच जाते. तेव्हा मग लगेचच ती म्हणते की हो ठीक आहे आई. मग नंतर तिला नमूला ती विचारते की बाळा, अजूनही तुझ्या मनात काय आहे, नक्की असं का वागते तू? तेव्हा मग नम्रता म्हणते की नाही आई, काहीच नाही, ठीक आहे, तू मला नंतर जाताना आवाज दे. असं म्हणून ती तिथून आतमध्ये गुपचूप निघून जाते. आणि नम्रताचं वागणं हे तिला अजूनही खटकत असतं. सुप्रिया विचार करते की नेमकं काय झालं आहे आणि हिला ना कसं समजावू तेच समजत नाही आहे मला. ती आकाशच्या बाबतीत यांचं खूप बिनसलेले दिसते. आकाश समजण्याचा प्रयत्न करतायत पण ही अजिबात ऐकायलाच तयार नाही आहे. तर नम्रताचंही टेन्शन तिला आता आलेलं असतं. आकाश हा अजून बाहेरच तिथे उभा असतो. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, राकेश हा रूममध्येच तसाच उभा असतो आणि त्याची नजर ही अर्णवच्या कपाटाकडे जात असते. अर्णवला तेच हवं असतं. अर्णव, ईश्वरी खाली उभे राहून याच गोष्टीची वाट बघत असतात की कधी एकदा हा राकेश पैसे बघतो आणि कधी एकदा याची नियत फिरते. म्हणून राकेश हा कपाटाकडे जात असताना त्याचं लक्ष लगेचच त्या बॅगकडे जातं, पैशाने भरलेल्या बॅगकडे. तेव्हा तो पैसे बघतो आणि त्याला इतके पैसे पाहिल्यानंतर भला मोठा धक्काच बसतो. अर्णव फोनवर बोलण्याचं नाटक करत बाहेर उभाच असतो आणि दरवाजामधून तो त्याच्या कपाटाकडे लक्ष देत असतो की पुढे मागे जाऊन काही राकेश करण्याचा प्रयत्न करतोय का ते. त्यामुळे तो जाऊन तिथे बघत असतो. ईश्वरीचं लक्ष खालून तिकडे वरतीच असतं, यांचं नेमकं काय चाललं आहे याच्याकडे. तेव्हा राकेश त्या कपाटातले पैशाचे बंडल हातात घेतो आणि त्याला ते पाहून अगदी भीती वाटायला लागते. एवढे पैसे.
तेव्हा मग आता अर्णव राकेश असं वागणं बघतो. शिर्केला म्हणतो की शिर्के, मी जरा कामात आहे, आय विल कॉल यू बॅक. फोन ठेवून देतो आणि राकेशकडे लक्ष ठेवून असतो. तेव्हा राकेश इतके पैसे बघतो आणि लगेच आवाज देतो, ओ अर्णव साहेब, अर्णव साहेब इकडे या. आता पैशांची बॅग घेऊनच तो बाहेर येतो. अर्णव म्हणतो की काय झालं आहे? तेव्हा राकेश म्हणतो की अहो, इतके सारे पैसे तुम्ही तुमच्या कपाटात असेच उघडे कसे ठेवू शकता? म्हणजे मला कळत नाही आहे, चोरांचा सुळसुळाट असतो ना, कारण हे कपाटात तुमचे पैसे, त्यात ही पैशाची बॅगही उघडी आणि कपाटही उघडं होतं. तर इतके मोठे पैसे, इतकी कॅश तुम्ही घरात ठेवत जाऊ नका. काही सांगता येत नाही ना, आजकाल कोणाचा काही भरोसा नाही आहे. त्यामुळे हे घ्या तुमची पैशांची बॅग आणि व्यवस्थित एका ठिकाणी ठेवून द्या. तेव्हा ईश्वरी मुद्दामच अर्णवला म्हणते की काय अर्णव सर, तुम्ही कपाट उघडं पण ठेवलं होतं असंच? तेव्हा राकेश म्हणतो की ठीक आहे, राहू दे, पण हे घ्या, सांभाळा आता तुमचे पैसे, व्यवस्थित ठेवा, कारण काय आहे ना, काही सांगता येत नाही. घ्या, व्यवस्थित ठेवून द्या. आणि ना, मी जरा दमलो आहे, मी आहे खाली थांबतो, असं म्हणून तो खाली उतरून येतो. तर राकेशने पैशांची बॅगही अर्णवला देऊन टाकल्यामुळे अर्णव आणि ईश्वरी यांना पुन्हा गोंधळात झाल्यासारखं झालेलं होतं. कारण की ह्या सगळ्याच गोष्टीमध्ये हा माणूस ना पैसे घ्यायला बघत आहे ना काहीच करत आहे. मग नक्की याचा काय प्रकार आहे तो दोघांनाही कळत नसतो. आता अर्णव ते पैशांची बॅग बंद करतो आणि पुन्हा आतमध्ये घेऊन जातो. ईश्वरी आणि अर्णव दोघंही आता रूममध्ये आलेले असतात. राकेशचं वागण्याचा काही थांगपत्ताच त्यांना लागत नसतो. अर्णव म्हणतो की मला तर काही कळतच नाही आहे, हा राकेश असं काय वागतोय? तेव्हा मग ईश्वरी त्याला म्हणते की अर्णव सर, मला एक गोष्ट लक्षात आली आहे की हा राकेश ना हे जे काही करतोय ते खरंच मुद्दाम करतोय की काय, मला ना काही कळतच नाही, गोंधळल्यासारखं झालं नुसतं. अर्णव म्हणतो की माझी पण तीच अवस्था आहे मिस इंदोर. तेव्हा अर्णव म्हणतो की काय झालं आता? ईश्वरी म्हणते की एवढी मोठी पैशांची बॅग समोर असतानाही त्या राकेशने काहीच केलं नाही याचं आश्चर्य वाटतंय मला, कारण की इतके पैसे बघून त्याची नियत कशी फिरली नाही. अर्णव म्हणतो की मे बी त्याला असं वाटलं असेल की आपण त्याला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणूनच तो अगदी व्यवस्थित झाला असेल तर. ईश्वरी म्हणते की हो, त्याचाही काही समजायला मार्ग नाही आहे. तेवढ्यातच मामा येतो. मामा म्हणतो की हे हे आतमध्ये चाललं आहे काय, आणि मी काय म्हणतो आहे, ह्या राकेशचं काय चाललं आहे, त्याचं ना काही कळायलाच मार्ग नाही आहे. तेव्हा आता मामा म्हणतो की अर्णव, ईश्वरी, अहो तुम्हाला दोघांना तरी कळतं आहे का हा कसा वागतोय ते? म्हणजे नाही, ह्याचं इतकं चांगलं वागणं पाहून ना मला अगदी खटकल्यासारखं वाटतंय. त्याचं वागण्याची सवय नाही आहे ना इतक्या चांगल्या. तेव्हा मग मामाला तो म्हणतो अर्णव की मला तरी असं वाटतंय ना की हे ना सगळं खूपच विचित्र पद्धतीने करतोय तो. ईश्वरी म्हणते की हे सगळं ना त्याचं नाटक चाललं आहे मामा, आपल्याला काहीच कळायला नको ना म्हणून. तेव्हा मामा म्हणतो की मला सांगा तुम्ही लोक की डॉक्टर काय म्हणाले नक्की याच्या बाबतीत? तेव्हा अर्णव म्हणतो की डॉक्टर हेच म्हणाले की त्याच्या मेंदूला मार लागलेला आहे आणि त्यामुळे त्याला सगळं काही विसरायला झाले आणि मेमरी लॉस झाल्यामुळे त्याला काही मागचं आठवत नाही. तेव्हा मग मामा म्हणतो की अच्छा, मग आता नक्की खरं काय समजायचं? तेव्हा ईश्वरी म्हणते की मामा जाऊ दे, हरकत नाही, करू दे, त्याला जेवढे नाटकी करायचीत ना तेवढे करू दे, परंतु ही जी मिस इंदोर आहे ना ईश्वरी, ती त्याची नाटकं सगळी बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही. या ईश्वरीने भल्याभल्यांची पोलखोल केलेली आहे, बोलती चालू केलेली आहे. मग हा राकेश काय चीज आहे? तेव्हा लगेच अर्णव म्हणतो एक मिनिट मिस इंदोर, मला सांग, तू मगाशी कोणाला बोलत होतीस? भल्याभल्यांची बोलती बंद केली आहेस, पोलखोल केली आहेस, हे कोणाला? तू मला टोमणा मारत होतीस का? तेव्हा ईश्वरी म्हणते की काय हे, तुम्ही असं का समजताय की मी तुम्हाला टोमणा मारत होते म्हणून? मला सांगा की तुम्ही असं काही केलं आहे का ज्यामुळे मी तुमची पोलखोल करायला हवी होती? काही हा सर, म्हणजे तुमचं उगीचंच काहीतरी वेगळंच असतं. तेव्हा तो म्हणतो की गप, मला माहीत होतं ना, तू मुद्दामच माझ्याबद्दलच बोलत होतीस, मलाच टोमणा मारत होतीस. ईश्वरी म्हणते की हो, जा आता, तुम्हाला जे काही नाही समजायचे ते समजा, तुम्हाला असं सगळं मुद्दामच वाटत असतं. अर्णव निघून जातो. ईश्वरी म्हणते की हा माणूस तर खरंच, मी याचं नाव ना अगदी व्यवस्थित ठेवलं आहे, भडकूचंद भांडे. नंतर मग ती वैतागलेली असते. बाबा आणि सुप्रिया दोघंजणही आता घरी आलेले असतात, म्हणजेच राजे शिर्केंच्या घरी. तेव्हा मग आता बाबांना ती आतमध्ये घेऊन येत असते आणि म्हणते की आपण इथे थांबूया, ईश्वरी कुठे आहे ते जरा बघितलं पाहिजे. मग बाबा म्हणत असतात की माझा ना खरं तर सुप्रिया आतमध्ये येताना धीरच होत नाही आहे. मला त्यावेळेला हे सगळं आठवतं की रक्त नुसतं खवळल्यासारखं होतं. ती म्हणते की हो, इशूच्या लग्न झालेलं तेव्हा तुम्ही आलेलात आणि आता आजच्या या दिवशी तुम्हाला काय वाटत असेल हे मी चांगलंच समजू शकते. तेव्हा मग तो म्हणतो की हो, असं देव करो आणि तो राकेश माझ्यासमोर यायला नको, नाहीतर खरंच माझा पारा चढेल आणखी. आणि नेमकं होतं तेच, तो आपल्या समोरच येऊन उभा राहतो, त्यामुळे बाबांना खूप चीड होते.
राकेश समोर उभा असताना बाबांना आठवतं की ते भाजी मंडईला गेलेले असताना कशाप्रकारे राकेशने त्यांचा अपघात घडवून आणलेला होता आणि ते ICUमध्ये असताना बाबांना तो म्हणालेला होता की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही गेल्यानंतर ना मी सगळं व्यवस्थित हडपून घेईन, तुमची मुलीशी लग्न करेन आणि तुमची प्रॉपर्टी सगळी अगदी परफेक्ट हडपून घेईन, तुम्ही नका काळजी करू, सगळ्याची व्यवस्था मी करून ठेवलेली आहे. आता त्याचं हे सगळं बोलणं आठवतं आणि बाबांना खूपच राग येत असतो. तेव्हा आता राकेश समोर आल्याबरोबर सुप्रियाला काहीच कळत नाही की हा असा कसा इथे फिरतोय. तेव्हा मग तो समोर आलेला असतो आणि म्हणत असतो की नमस्कार, म्हणजे आपण कोण आहात असं विचारल्यावर सुप्रियाला काहीच कळत नाही की या माणसाला काहीच लक्षात कसं येत नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की नमस्कार, आपण कोण आहात, म्हणजे मी इथे आहे खरं तर. तेव्हा मग तुम्ही मला ओळखता का? तेव्हा लगेचच राकेशला ते दोघं बोलून दाखवतात की हो, मग ओळखतो ना, चांगलंच ओळखतो तुला, तुला कसं विसरू शकतो आम्ही. तेव्हा राकेश म्हणतो की हो, शक्यता आहे त्याची, तुम्ही मला ओळखू शकता, कारण इथे सगळेजण मला तेच म्हणत आहेत की ते सगळेजण मला ओळखतात, परंतु माझं असं झालं आहे ना की मलाच कोणाला ओळखता येत नाही आहे, कोण आहे आणि कोण नाही याचं. तेव्हा मग आता तो म्हणतो की बरं, तुम्ही या अगोदर मला या घरात पाहिलं होतं, परंतु मी तुम्हाला पाहिलं नाही आहे या घरात, त्यामुळे मला काही समजत नाही आहे. बरं ठीक आहे, चालू देत तुमचं, मी जरा येतो आणि मग काळजी घ्या तुमच्या तब्येतीची, गेट वेल सून, असं तो सुप्रियाला आणि त्या बाबांना बोलून दाखवतो. सुप्रिया म्हणते की ह्याचं काय चाललं आहे, याचं ना मला जरा काहीतरी वेगळंच वाटतं आहे. तर दुसरीकडे आकाश हा नम्रताला बाहेरून आवाज देत असतो, नम्रता प्लीज प्लीज दरवाजा उघड, हा असा दरवाजा बंद करून काय होणार आहे, प्लीज दरवाजा उघड. तेव्हा मग आता तिथून शुभंकर येतो आणि म्हणतो की तिचं ना तसंच आहे, अगदी रागवली ना की तिचं काही बघायला नको. नंतर आकाश विचारतो एक्सक्यूज मी ओळखलं नाही. तेव्हा तो म्हणतो की हो हां, आपली अगोदर भेटच झाली नाही का. अहो, मी शुभंकर आहे, इंदोरवरून आलेलो आहे आणि तुम्हाला सांगितलंच असेल नमुने. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की हो हो बरोबर. तेवढ्यातच नम्रता बाहेर येते आणि म्हणते की हा शुभंकर आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा लहानपणीचा मित्र आहे, इथे इंदोरहून जॉब करण्यासाठी आला आहे मुंबईला, त्याचं रेंट रूमचं पोझिशन अजून त्याला मिळाले नाही, त्यामुळे तो इथे काही दिवस थांबतो आहे. तेव्हा मग लगेच नम्रताला आकाश म्हणतो की ओके फाईन, खरंच खूप छान आहे हा. तेव्हा मग आकाश म्हणतो की पण माझं ऐकून घेण्याचा प्रयत्न कर ना नम्रता, प्लीज यार असं करू नको. तेव्हा ती म्हणते की काय करू नको मी, मला सांगा ना, म्हणजे हे सगळं जे काही तुम्ही वागलात त्याबद्दल मी असंच विसरून जाऊ का. त्यावर लगेचच आता शुभंकर म्हणतो की बरं आकाश, ऐकलत का, या नम्रताचा ना राग खूप जास्त भयंकर आहे बरं का, आणि या रागामध्ये ना तिचा हात पण भरपूर लागतो, एरवी पण तिचा हात लवकर लागतो, पण आता भांडणामध्ये तर आणखीनच लवकर लागेल हात, त्यामुळे पटापट काय आहे ते बोलून मोकळं व्हा. तेव्हा लगेचच ती म्हणते की हे काय, म्हणजे इतकं सगळं घडत आहे तरीही तुम्हा दोघांना नुसतं मस्करी सुचती आहे, माझ्याबद्दल मस्ती करताय तुम्ही दोघंजणही, मला नाही बोलायचं आहे, असं म्हणून ती पुन्हा एकदा दरवाजा बंदच करून घेते. आणि मग आकाश म्हणतो की हे काय, हिने पुन्हा दार लावून घेतलं, नम्रता यार प्लीज ऐकून घे ना, काय करायचं आता हिचं. तेव्हा मग आकाशला तो म्हणतो की हे बघ, आता तुम्हाला शांतपणे काम घ्यावं लागेल तिला मनवण्यासाठी. तेवढ्यातच आता मग तो म्हणायला लागतो की खरं बघायला गेलं ना तर नम्रतानं कधी चिडत नाही, आणि जर चिडली ना तर मात्र भगवान ही बचाए आपको, असं म्हणून आकाशला तो घाबरवत असतो. तेवढ्यातच नम्रता पुन्हा दरवाजा उघडते आणि म्हणते की इतकी सगळी सिरियस सिच्युएशन आहे, मी इतकी चिडलेले असूनही तुम्ही दोघंही पुन्हा एकदा माझ्यावर मस्करीच करताय, वा भारी आहे. तेव्हा नम्रताला आकाश म्हणतो की प्लीज नम्रता ऐकून घेण्याचा प्रयत्न कर, मी तुला काय सांगतोय. नम्रता म्हणते की काय ऐकू तुमचं आकाश सर, मी सांगा ना, आत्ताही तुमचं तेच सुरू आहे, तुम्हाला अजूनही समजत नाही आहे की मी का चिडले होते तुमच्यावर, या सगळ्या गोष्टी का घडत होत्या, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केलात का. तेव्हा मग आकाश म्हणतो की हे बघ नम्रता, आय नो तुला या सगळ्यामुळे खूप त्रास होतो आहे, पण प्लीज माझंही बाजू जरा आहे ती समजून घे. ती म्हणते की आकाश सर, त्यावेळेला काय करणं अपेक्षित होतं मी सांगा ना मला, त्यावेळेला काय झालं आहे तिथे तुम्ही नव्हतात बघायला, ते फूड ऑफिसर मला किती ओरडत होते ते तुम्हाला माहिती नाही आहे. तेवढ्यात आता दोघंजणं इथे आलेले असतात, मामा हे समोरून फोनवर बघत चालत येत असतात. तेव्हा नमस्कार असं ते मामांना म्हणतात. तेव्हा मग तेही हलक्याने अगदी नमस्कार म्हणतात, पण त्यांचं नंतर लक्ष जातं आणि म्हणतात की अरे हे काय, तुम्ही दोघंही अलभ्य लाभ अलभ्य लाभ, असं म्हणून ते त्यांना आतमध्ये बोलवतात की या प्लीज बसा ना,
आणि मग ईश्वरी, अर्णव इकडे या, बघा तुम्हाला भेटायला कोण आलंय. आई लवकर ये असं म्हणून आता तो सगळ्यांनाही बोलवतो. तेव्हा मग ईश्वरीला समोर पाहिल्यानंतर आई बाबा पण खुश होतात आणि इशू पण आई बाबा तुम्ही दोघंजणं असं म्हणून आनंदाने त्यांना येऊन मिठी मारायला येते. तेव्हा मग आई बाबा तुम्ही कसे आहात असं ती विचारते. सुप्रिया म्हणते की हो आम्ही मजेत आहोत, तू कशी आहेस बेटा. तेव्हा ती म्हणते की हो मी पण मजेत आहे. नंतर मग आता बाबा हे ईश्वरीला म्हणतात की खरंच भरपूर दिवसांनी आलो. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो बाबा तुम्हाला भेटून खरंच आज खूप बरं वाटलं, खूप दिवसांनी तुम्हाला असं भेटायला मिळालं. तेव्हा मग ईश्वरी आता बाबांनाही जवळ घेते आणि बाबांची प्रकृती अगदी व्यवस्थित होताना पाहून तिलाही आनंद झालेला असतो. नंतर मग अविनाश मामा म्हणतात की खरंच मलाही खूप आनंद झाला आहे बरं का, तुम्हाला इतक्या दिवसानंतर असं बोलताना पाहून खूप बरं वाटतं आहे, तुमचा आवाज ऐकायला मिळाला कित्येक दिवसानंतर. तेव्हा बाबा म्हणतात की हो खरंच मलाही याचं खूप बरं वाटतं. आणि आणखी एक गोष्ट या सगळ्या गोष्टींमध्ये मला कळाली, ती म्हणजे आपली वाचा ही फार महत्त्वाची असते, ती जर नसली तर त्याचा खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा मामा म्हणतात की हो आता सगळंच ठीक होणार आहे, तुम्ही काळजी करू नका. मामा म्हणतो की बरं बसा तुम्ही. आणि नंतर मग आता आजी म्हणते की बरं सुप्रियाताई इथे बसा तुम्ही आणि इशू त्यांच्या जरा चहापाण्याचं बघ. तेव्हा ईश्वरी त्यांना पाणी आणून देते आणि मग आई म्हणते की खरंच म्हणजे सगळं ठीक आहे ना अंजलीताई आणि त्यांचे मिस्टर वगैरे. तेव्हा आजी म्हणते की हो सगळं काही व्यवस्थित आहे. मग नंतर आजीला ती म्हणते की हे घ्या, हा ना प्रसाद घ्या. ज्या दिवशी आम्हाला कळलं ना की अंजलीताईंची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी करण्याचं ठरवतात डॉक्टर, त्यावेळेला ना मी मठात गेले होते आणि हा तिथला प्रसाद आहे, त्यामुळे हा प्रसाद घ्या. तेव्हा आजी म्हणते की खरंच म्हणजे तुमचंच मठात जाणं पावलं समजायचं, कारण की सगळं काही सुखरूप आहे आता. अचानक डिलिव्हरी करण्याचं ठरलं पण होतं, पण तेवढ्यातच सगळं देवाने निभावून नेलं असं म्हणायला लागेल. कारण की अंजलीची डिलिव्हरी पण सुखरूप झाली, ती पण व्यवस्थित आहे आणि आमच्या जावईबापूंचा अपघात झालेला त्यांनाही आम्ही घरी आणलेलं आहे असं आता आजी बोलते. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की हो सगळं अगदी व्यवस्थितच झालं, बरं झालं. नंतर मग आजी म्हणते की अगं त्यांना काहीतरी खायला दे. तेव्हा आई म्हणते की नको आता खायला नको, अगोदर आम्ही अंजलीताईला आणि बाळाला भेटून घेतो, म्हणून ते आतमध्ये जातात. तेव्हा मग शुभंकर म्हणत असतो की हे बघ आकाश, एक गोष्ट लक्षात ठेव, ही तुला दिसते साधी सोपी, परंतु ना ही जेव्हा मारायला लागली ना तेव्हा ना हिचा हात खूपच लागतो बरं का. तेव्हा मग आता लगेचच ती चिडते आणि म्हणते की शुभंकर तू आता गप्प बसतोयच का, तू आमच्यामध्ये आता बोलू नको, समजलं ना, असं म्हणून ती त्याला चिडवते. नंतर मग आता लगेचच तो म्हणतो की बरं ठीक आहे, मी तुमच्या दोघांमधलं प्रकरण कसं शांतपणे आणि हसत खेळत निवळतं आहे याचा प्रयत्न करत होतो, परंतु मला वाटत नाही आहे की त्याचं काही इथे उपयोग होणार आहे. त्यामुळे गाईज यू कॅरी ऑन, मी जरा बाजूला आहे, तुम्ही दोघंजणही बोलून घ्या. मला वाटतं आहे की हा मॅटर जरा खूपच सिरियस आहे, त्यामुळे मी बाजूला जातो. नंतर मग नम्रता आता आतमध्ये निघून येते आणि आकाशही तिच्या मागे मागे येतो आणि तिला म्हणतो की एक मिनिट, मी तुला सांगितलं ना, प्लीज इतकं सगळं मनाला तू लावून घेऊ नको, तरीही तू का ऐकत नाही आहे नम्रता. तेव्हा मग आता ती पुन्हा उठून बाजूला जात असते. तेव्हा तो तिचा हात धरतो आणि म्हणतो की एक मिनिट थांब, प्लीज माझ्याशी बोलण्याचा जरा प्रयत्न कर, मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे, प्लीज ऐकून तरी घे. तेव्हा ती म्हणते की काय ऐकून घ्यायचं आहे मी तुमचं, हे बघा तुम्ही त्यावेळेला जे करणं अपेक्षित होतं ते केलंच नाही ना. तेव्हा मग तो विचारतो की बरं मला सांग, तुला नेमकं काय अपेक्षित होतं त्यावेळेला, मी काय करणं गरजेचं होतं मला सांग. तेव्हा ती म्हणते की हो आता मला तुम्हाला सांगायलाच हवं, कारण किती काही केल्या तुम्हाला काही कळतच नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की येस प्लीज स्पीकअप. तेव्हा मग ती म्हणते की त्यावेळेला तुम्ही तिथे गर्दीत होता, अडचणीत होता मला माहिती आहे, पण एक गोष्ट तुम्ही करू शकत होता, तिथे जिजू होते ना, अर्णव जिजूंना सांगून तुम्ही तिथलं त्यांना सांगून इथे येऊ शकत होतात माझ्या मदतीला. तुम्हाला माहीत होतं की तुमच्या मदतीशिवाय मला काही करता येणं शक्य नव्हतं, मग तुम्ही हे सगळं का केलं सांगा ना मला. तेव्हा मग आता लगेचच ती म्हणते की मला माहिती तुम्हाला तुमच्या आईने टोकलं असेल बरोबर ना, की जाऊ नकोस माझ्या मदतीला वगैरे, पण त्यावेळेला तुम्हाला तिला झुगारून इथे यायला हवं होतं ना, तुम्हाला माहीत असायला हवं होतं की इथे मला गरज होती तुमची, मग का नाही आलात तुम्ही. तेव्हा तो म्हणतो की नम्रता, मी आजवर तेच करत आलो आहे, तुला असं वाटतं आहे का की मी फक्त तिचंच ऐकतो आहे म्हणून, तुझ्यासाठी मी येतो आहे, पण नक्की काहीतरी प्रयत्न असेल, काहीतरी माझा प्रॉब्लेम असेल हे तू समजून घ्यायला हवं होतं. तिथे राकेश असं तो बोलायला जाणार, परंतु ती ऐकूनच पुढचं काही घेत नसते, ती अजूनही चिडूनच असते. नंतर मग आता सुप्रिया आणि बाबा हे दोघं जणांना घेऊन ईश्वरी तिच्या रूममध्ये येते, म्हणजे अंजलीच्या रूममध्ये. तेव्हा अंजलीच्या वागण्याची तऱ्हाच काही वेगळी दिसून येते.
अंजली त्यांच्याकडे बघते आणि साधी स्माईल देखील अशी व्यवस्थित देत नाही. मग आता बाबा म्हणतात की वा छोटू कशी आहे आमची, आणि लगेचच सुप्रिया पण येते आणि म्हणते की हो कशी आहे बाळ आमची, खरंच झोपली की काय चकुली. झोपली आहे असं म्हणून ती तिच्या जवळ जाणार असते, तेवढ्यात अंजली टोकते की तुम्ही प्लीज बाहेरून आलेले आहात ना, तर हात जरा सॅनिटाईज करून घेता का. तेव्हा मग ती म्हणते की हो हो अगदी बरोबर आहे, बाहेरून आलो आहे आम्ही. लहान बाळाच्या बाबतीत सगळे काही व्यवस्थित पाळले पाहिजे, आजकाल काहीच सांगता येत नाही आहे. त्यामुळे मग लगेचच ईश्वरी म्हणते की हो आई बाबा हे घ्या तुम्ही सॅनिटायझर घ्या. मग नंतर सॅनिटायझर लावल्यानंतर अंजलीला ती विचारते की तुमची तब्येत ठीक आहे ना. तेव्हा अंजली म्हणते की हो अगदी व्यवस्थित आहे माझी तब्येत. नंतर मग ती पुन्हा बाळाला बघण्यासाठी जात असते, बाळाला जवळ घेण्यासाठी. कशी आहे आमची छकुली, कशी आहे आमची इशूची भाची, असं ती बोलून बोलून घ्यायला बाळाला जाणार, तेवढ्यात पुन्हा अंजली तिला टोकते आणि म्हणते की थांबा ना एक मिनिट, ती ना जरा आत्ताच झोपली आहे आणि जर पुन्हा तुम्ही तिला हात लावून उठवलं तर ती जागी होईल आणि चिडचिड करत राहील, तिची झोपमोड होईल. त्यामुळे ती आता झोपली आहे तर तिला झोपू दिलात तर बरं होईल, म्हणजे कशी ना तिची जरा झोप देखील होईल. तेव्हा मग आता हे खरं जरा ईश्वरीला आणि आईलाही खटकतच असतं तिचं वागणं, आणि असं ईश्वरीच्या आईबरोबर ती वागते याचं ईश्वरही जरा वाईट वाटलेलं असतं. सुप्रिया म्हणते की हो अगदी बरोबर आहे तुझं, म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही, राहू दे आम्ही नंतर कधीतरी छकुलीला भेटू. आणि असं म्हटल्यानंतर त्यानंतर आता लगेचच सुप्रिया तिच्या हातामध्ये सोन्याचा दागिना देऊन म्हणते की हे घ्या, म्हणजे हे आमच्याकडून त्या छकुलीसाठी छोटीशी भेटवस्तू. तर अंजली तिला म्हणते की अरे या सगळ्याची काय गरज होती, तसंही सोनं फार महागलं आहे. मग बाबा म्हणतात की नाही ताई, आम्ही आमच्या परीने काहीतरी छोटंसं बाळाला गिफ्ट दिलं. तेव्हा सुप्रिया म्हणते की हो एखादा छानसा दिवस पहा आणि नंतर तिला घाला नक्की. तेव्हा अंजली म्हणते की हो हो चालेल. आणि या सगळ्या गोष्टी पाहून अंजली ते तिचं जे छोटंसं गिफ्ट असतं ते तिथेच तसं बेडवर ठेवून देते, व्यवस्थित नीट ठेवतही नाही. नंतर मग बाळाची काळजी घ्या, नंतर कधीतरी बाळाला नक्की भेटायला येऊ, चला येतो, स्वतःची काळजी घ्या, असं म्हणून सुप्रिया आणि बाबा तिथून निघत असतात. परंतु आता या सगळ्यामुळे अंजली जराही त्यांच्याशी काही बरी वागलेली नसते. ईश्वरीला आणि अर्णवला तिचं हे वागणं बरोबर अगदी लागलेलं असतं. नंतर मग वल्लरी धुमाळला बोलवते आणि मग धुमाळ म्हणतो की बोला, इथे कशासाठी बोलवलं आहे तुम्ही मला, काय गरज आहे इथे बोलवण्याची. तेव्हा मग ती म्हणते की हो धुमाळ, अहो जरा ऐकून तरी घ्या, तुम्ही इतके मोठे कुठे लढाईला युद्धासाठी चाललेले असल्यासारखे काय घाईघाईमध्ये बोलताय. माझंही काहीतरी महत्त्वाचं काम आहे ना, त्याच्यामुळे ना जरा माझ्याशी ना व्यवस्थितच बोलायचं, या अशा स्वरामध्ये माझ्याशी बोलायचं नाही, समजलं ना. तेव्हा लगेचच आता धुमाळ गप्प बसतो आणि नंतर ती म्हणते की काहीतरी तसंच महत्त्वाचं काम आहे ना, म्हणून तुम्हाला बोलवलं होतं. तेव्हा तो म्हणतो की बोला आता काय काम आहे ते सांगा. तेव्हा मग वल्लरी म्हणते की तुम्हाला माहिती आहे की सध्या काय चालू आहे ते. ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणं, त्यांच्या मागे प्रॉब्लेम होते ते म्हणजे अर्णवच्या बहिणीची डिलिव्हरी व्हायची होती आणि तो तिचा नवरा त्याचाही ॲक्सिडेंट झाला आहे. आता सगळे घरी आलेत, त्यामुळे त्यांचा विषय तुमच्याकडे पुन्हा वळू शकण्याची शक्यता आहे, त्यामुळे मी तुम्हाला भेटायला बोलवले. तेव्हा लगेच तो म्हणतो की तुम्हाला काय वाटतंय की त्या अर्णवने माझा विषय सोडला होता का. अहो त्याने सोडलाच नव्हता तो विषय, त्याने त्याच वेळेला सगळ्या गोष्टी मॅनेज करून ठेवल्यात. तुम्हाला माहिती नाही आहे मला कुठे कुठे लपावं लागतं ते. त्याची माणसं असतात माझ्या मागावर, शिवाय पोलिसही आहेत मागावर आणि डिटेक्टिव्ह आहेत प्रायव्हेट, ते वेगळे, म्हणूनच हे सगळं घडतंय. तेव्हा मग ती म्हणते तुम्ही एक काम करा, ते निगेटिव्ह माझ्याकडे द्या आणि नंतर मग काहीच प्रॉब्लेम होणार नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की नाही अजिबात नाही, ते निगेटिव्ह तुम्हाला दिले, इमेज तुम्हाला दिले की तुम्ही मला संपवायलाही कमी करणार नाही, त्यामुळे ते मी माझ्याकडेच ठेवणार आणि ते माझी लाईफलाईन आहेत, म्हणून मी तुम्हाला ते काही देणार नाही, असं म्हणून धुमाळ तिला उलटं बोलून तिथून निघून जातो. वल्लरी म्हणते की आता मी बघतेच पुढे या धुमाळाचं काय करायचं ते, काही झालं तरी मी ते इमेज आणि नेगेटिव्ह मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही. ईश्वरी आणि आई बाबा बाहेर येतात आणि अंजली ताईचं जे वागणं असतं त्यावरून ईश्वरी म्हणते की आई अगं हल्लीकडे ताईंचं वागणं खूप बदललेलं आहे, म्हणजे त्यांचा स्वभाव असा नाही आहे. तेव्हा मग आई म्हणते की हो अगं बाळा मला चांगलंच माहिती आहे, गेल्या दिवसात जे काही घडलं आहे ना त्यामुळे त्यांचं वागणं कदाचित असं झालं असेल, पण ठीक आहे तू इतकी चिंता करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित होईल. त्यानंतर ईश्वरी म्हणत असते की आई खरं तर हे सगळं नाही त्या राकेशमुळे घडलं आहे. त्या दिवशी ना त्याचा अपघात घडला, त्याच दिवशी त्याची आम्ही सगळ्यांसमोर चांगलीच उलगडा करणार होतो, म्हणजेच पोलखोल करणार होतो, पण नेमकं त्याचा अपघात होऊन बसला आणि हे सगळं घडलं आहे.
म्हणूनच काही करण्याचा मोकाच मिळालेला नाही आहे. त्यानंतर हे सगळं असं घडलं आहे, त्यामुळे ताईंचा राग आणखी वाढलेला आहे. तेव्हा मग आता बाबा आणि आई बोलत असतात की तुम्ही जो काही सत्य शोधताय ना त्या राकेशचं, त्या बाबतीतला एक मोठा पुरावा आमच्याजवळ आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की म्हणजे कसला पुरावा राकेशच्या विरोधातला, नक्की काय आहे? तेव्हा आईला ईश्वरी सांगते की आई अगं बोल ना, नेमका काय पुरावा आहे तुझ्याजवळ त्यांच्या बाबतीतला? जर बोलशील तर खरंच बरं होईल. तेव्हा आता ईश्वरीला ती म्हणते की हो हो, हा पुरावा ना तुमच्या सगळ्या केसबद्दल एक महत्त्वाचा ठरू शकतो आणि त्या राकेशचं सगळ्यांसमोर सत्य आणण्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हा लगेच आई बोलून दाखवते की हो अगं इशू, बाबांचा आपल्या अपघात झाला होता ना, त्या अपघातामागे होता. तेव्हा लगेच बाबा म्हणतात की राकेश होता त्या अपघाताच्या मागे. हे ऐकून दोघांना धक्का बसतो. पुढच्या भागामध्ये अर्णव म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, जर या सगळ्याच्या मागे तो राकेश आहे ना, तर त्याला मी अजिबात सोडणार नाही आहे. राकेश हे जे काही करतोय त्याची पापाची शिक्षा त्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्याने जे जे काही केलं ते त्याला भोगावं लागणारच आहे, असं तो त्या दोघांनाही म्हणजेच ईश्वरीच्या देसाई फॅमिलीला वचनच देतो. आणि त्यामुळे ईश्वरीला खूप बरं वाटतं. ईश्वरी म्हणते की आई बाबा तुम्ही नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. एकदा की त्या राकेशची शुद्ध परत आली, त्याचं सगळं नाटक आम्ही सगळ्यांसमोर उघडं पाडणारच आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रात्रीची गाढ झोपलेली असते अंजली आणि बाळ पाळण्यामध्ये रडत असतं. राकेश खाली झोपलेला असतो, त्याला आवाज येतो आणि तो म्हणतो की कोण आहे? हे बाळ इतकं का रडतंय? आणि या पण गाढ झोपलेल्या आहेत. आता त्याची नजर जाते आणि तो बाळाकडे बघत राहतो. आता ती गाढ झोपलेली असताना बाळाला तो घेतो आणि बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर इथे आता ईश्वरीलाही जाग येते आणि अर्णवला ती म्हणते की अर्णव सर, मला काहीच कळत नाही आहे की अर्णव सर बाळ का रडतंय? त्याचा रडण्याचा खूप आवाज येत आहे. मला तरी असं वाटतंय की बाळाला काहीतरी होतंय. पण अर्णव म्हणतो की अचानक बाळाचा आवाज का थांबलाय? कारण राकेशने बाळाला घेतलेलं असतं आणि तो रूमच्या बाहेर पडत असतो. तेव्हा अर्णव म्हणतो की मला मिस इंदोर एक वेगळीच भीती वाटते. राकेश त्या रूममध्ये आहे, त्याने बाळासोबत काही उलटंसुलटं केलं तर मला याची भीती वाटते, बाळाची काळजी वाटते. आता नेमकं पुढे काय घडणार? राकेश हा बाळाला घेऊन काय करणार आहे? पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.